ड्युटीवरून आल्यावर माझे संध्याकाळचे रुटीन कसे असते ते बघा. सगळ्यात अगोदर बाहेर वाळत घातलेले कपडे बाहेरून आणायचे आणि त्याच्या घड्या घालायच्या. असे छोटे छोटे काम करत माझ्या कामाची सुरुवात होते. आणि ही आमची त्रिशा शेतातून आणलेली गोड रामफळं खायला बसली आहे. गावाकडची शेतातली फळं म्हणजे खरी नैसर्गिक गोडीच असते ना. सध्या ना उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून थंड पाणी पिण्यासाठी मी डेरा काढला आणि तो डेरा काढण्याच्या अगोदर मी धुण्यासाठीही घेतला कारण तो आतून खूप घाण होता. आमच्यात फ्रीजचं पाणी ना कुणी पेत नाही कारण फ्रीजचं पाणी पिलं की लगेच सर्दी खोकला वगैरे चालू होतो. आणि खरं तर ना आपल्या शरीरासाठी माठातलं पाणीच योग्य आहे, त्यामुळे फ्रीजचं पाणी टाळा. तेवढ्यात आमचे आबा शेतातून ताजी वांगी आणि मिरच्या घेऊन आले. शेतातली ताजी भाजी म्हणजे वेगळी चवच, बरोबर ना. आणि अशी भाजी ताजी मिळाली की स्वयंपाकाची मजाच वेगळी. बाजारातली भाजी वेगळी पण शेतातून थेट आलेली भाजी खूप नैसर्गिक आणि ताजी असते. गावाकडची खरी मजा आणि फायदा हाच असतो. आणि संध्याकाळी स्वयंपाकाला लागायच्या अगोदर देवापुढे दिवा लावून घेतला, कारण दिवसभराचा थकवा देवापुढे दिवा लावला की निघून जातो. ओके, सो बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं गावाकडचं वातावरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा.